अमरावती नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रविवार सायंकाळी पार पडलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात मुले गटातून अमरावती शहर मुले संघाने तर मुले गटातून नागपूर शहर संघाने हा सामना जिंकला। अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने 3 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी बक्षीस वितरण जितेंद्र ठाकूर, अध्यक्ष विदर्भ अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ बोंडे मॅडम व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या चमूला पारितोषिक देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या। 29-30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर रोजी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात 51 ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेच्या थाटात उद्घाटन झाल्यानंतर 3 दिवस विविध संघांनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले। रविवारी दोन्ही गटातील संघांचा अंतिम सामना होता। अटीतडीच्या आणि रोमहर्षक सामन्यानंतर महिला गटातून नागपूर शहर संघाने बाजी मारत हा सामना जिंकला, तर द्वितीय पारितोषिक नागपूर ग्रामीण, तृतीय पारितोषिक अमरावती शहर व चंद्रपूर शहर मुलीने पटकावले, तर मुले गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहर संघाने पटकावले, तर द्वितीय पारितोषिक वर्धा जिल्हा व तृतीय पारितोषिक अमरावती ग्रामीण व बुलढाणा जिल्हा संघाने पटकावले। राज्यसभा खासदार अनिल बोंडे, डॉक्टर वसुधा बोंडे, सुधीर बिजबे, जितेंद्र ठाकूर, अध्यक्ष विदर्भ अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ यांच्या उपस्थितीत कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या संघाला शील्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वीर केसरी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सुयोग गोरले, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर बाजार। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।